हे सगळं श्रेय जे आहे ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे जे सन्माननीय सदस्य जे मतदान करतात, जे आमचे मतदार आहेत, त्यांचं हे श्रेय आहे. आणि 14च्या 14 उमेदवार हे त्यांनी विजयी करून दिलेले आहेत. आता आम्ही जे काही वचननामा जाहीर केला होता किंवा आम्ही जे काही गोष्टी करण्यासाठी पुढे सरसावलो आहोत, त्याची आता अंमलबजावणी कशी करता येईल यासाठी आमची जबाबदारी वाढली आणि आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहोत. मला वाटतं विविध गोष्टी आम्ही ज्या डिक्लेअर केल्या होत्या, डिजिटायझेशन असेल, आमच्या कलाकारांसाठी, पडद्यामागच्या कलाकारांसाठी जी निवास व्यवस्था आहे त्याच्यासाठी जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सगळ्या कलाकारांना आणि सगळ्या घटकांना अंडर वन रूप कसं आणता येईल याच्यासाठी चित्रपट संमेलन हे यावर्षीपासून सुरू करण्याचा आमचा मानस आहे. रवींद्र नाट्य मंदिरमधली आमची जी गेलेली जागा आहे ऑफिसची, ती पुन्हा मिळवणं हे आमचं ध्येय असणार आहे. आणि त्याचबरोबर जो GRमधून आमचं नाव वगळण्यात आलं होतं आणि NOC मिळण्यासाठी केवळ चित्रपट महामंडळाचा एक पत्र लागतं, NOC लागते, ते पुन्हा कसं GRमध्ये आणता येईल यासाठी आम्ही महत्त्वाचा प्रयत्न करणार आहोत. गेल्या मूलभूत सोयी सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या संदर्भात काय मला असं वाटतं की मला साधारणतः V. शांताराम साहेब आणि भालजी पेंढारकर यांच्यापासून ही परंपरा सुरू आली आहे. वर्षानुवर्ष एक वर्षांनी जेवढे वेगवेगळे संचालक आले, पदाधिकारी आले, त्यांनी चित्रपट महामंडळाने विविध प्रकारच्या सुधारणा करण्याचाच प्रयत्न केलेला आहे. आम्ही जे काही काम केलं आणि ते निश्चितपणे सुधारणा केल्याशिवाय आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडून दिलेलं नाही आहे. पण काही त्रुटी या आमच्याकडनं पण राहिल्या असतील तर त्या कशा काय त्याची अंमलबजावणी होईल याच्यासाठी आम्ही आता प्रयत्न करू. गेल्या निवडणुकीवेळी तुम्हाला संघर्ष करावा लागला होता निकालासाठी, आता तुम्ही वन साईड बाजी मारली, काय सांगशील? तेच मी ठरवलं होतं, यावेळेला घासून नाही तर ठासून. थँक्यू. एका वाक्यात काय उत्तर देईल? मला असं वाटतं की आमचे विरोधकच कोणी नाही आहेत. चित्रपटसृष्टी हे आमचे कुटुंब आहे. आज निवडणूक संपली, उद्यापासून आम्हाला एकमेकांसोबत काम करायचं आहे. त्याच्यामुळे आमची त्यांना मागणी असेल किंवा आम्ही त्यांना आवाहन करतो की तुम्ही आमच्यासोबत काम करायला या. त्याही आमच्याच आहेत. त्यांनी आमच्यासोबत मागच्या बॉडीमध्ये काम केलेलं आहे, आमच्याच पॅनलमधून होत्या त्या, आणि वर्षातही निश्चितपणे आम्हाला सहकार्य करतात. खरं तर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 500 मिनी थिएटर्सचा जो आपल्या जाहीरनाम्यामध्ये होता तो मराठी चित्रपट आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि लवकरच आमचं शिष्टमंडळ त्यांची मंत्रालयात त्यांच्या दालनामध्ये भेट घेऊ आणि त्यांचे जे ST डेपो तालुक्यामध्ये आहेत तिकडे जर का आम्हाला एक 100 कपॅसिटीचं AC कंटेनर थिएटर बांधून मिळालं, BOT तत्वावरती जरी मिळालं तरीसुद्धा मराठी सिनेमासाठी आपल्याला छोट्या स्क्रीन्स अवेलेबल होतील. आणि मुंबई महानगरपालिकेने नुकताच आता अर्थसंकल्प सादर केला, त्याच्यामध्ये मराठी सिनेमासाठी एक्सक्लुझिव्ह थिएटर उभारणार याच्यासाठी महत्त्वाची पावलं त्यांनी उचललेली आहेत. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही जेव्हा प्रश्न घेऊन गेलो तेव्हा त्यांनी कलाकारांसाठी, पडद्यामागच्या कलाकारांसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आणि मला ठाम विश्वास आहे की यावेळेला सुद्धा आम्ही ज्यांच्याकडे जाऊ, ज्या मंत्री महोदयांकडून जाऊ, मग ते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, सगळे जे काही सांस्कृतिक मंत्री आमचे आशिषजी शेलार असतील, सन्माननीय उदय सामंत साहेब असतील, या सगळ्यांकडे आम्ही जे चित्रपट महामंडळाच्या भल्यासाठी जाऊ त्यांच्याकडनं निश्चितपणे आम्हाला सहकार्य होईल. एकनाथ शिंदे साहेब किंवा उदय सामंत साहेबांना काय फोन झाला आत्ता ह्याच्यात मी फोनच बघितलेला नाही आहे, पण मी त्यांच्या पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे, त्यामुळे निश्चितपणे अभिनंदन, निश्चितपणे जाणार. थँक्यू.